महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आर्थिक नियोजनावर कॅगनं आपल्या ताज्या अहवालामध्ये गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। 2024 आणि 25 या आर्थिक वर्षात सरकारनं या योजनेवर बजेटच्या आर्थिक तरतुदीपेक्षा तब्बल 3,541 कोटी रुपये जास्त खर्च केलेत। या आवाढव्य खर्चाचे कोणतेही ठोस स्पष्टीकरण सरकारला देता आलेले नाहीये, असं कॅगनं म्हटलेलं आहे। या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये बजेटचे अंदाज बांधणं, खर्चावर नियंत्रण ठेवणं आणि एकंदरीत आर्थिक व्यवस्थापन यामध्ये मोठ्या त्रुटी आढळून आल्यात आणि या त्रुटी आहेत असं कॅगनं आपल्या अहवालात सुद्धा नमूद केलंय। राज्यामध्ये लाडकी बहीण योजना ह्या राज्यातल्या महिलांना सक्षमीकरणाकडे नेण्याकरिता केलेली आहे। निश्चितपणे त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा राज्यातल्या लाडक्या बहिणींना होतोय। 85 लाखापेक्षा जास्त बोगस लाभार्थींना जो लाभ दिला ती गंभीर चिंता आहे। आता ही तुम्ही वसुली कशी करणार आहात? आर्थिक बेशिस्त यालाच म्हणतात ना, ज्यांची गुणवत्ता नाही, ज्यांना मेरिटवर हा लाभ घेता येत नाही, अशा लाखो बोगस लोकांना मतं विकत घेण्यासाठी, निवडणुका जिंकण्यासाठी तुम्ही शेकडो कोटी रुपये दिलेत। हीच आर्थिक बेशिस्त आहे। आता काय करणार आहात तुम्ही?